नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नवी मुंबई महानगरपालिका भरतीची एक नवीन अपडेट आलेली, नुकतीच याची परीक्षा झालेली होती, तर याची पहिली रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेली आहे। तर रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करावी आणि या रिस्पॉन्स शीट मध्ये तुम्हाला जर एखाद्या प्रश्नावर ऑब्जेक्शन असेल तर ते कशा पद्धतीने रेज करावे, तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस आता आपण पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। ही त्यांचं लॉगिन पेज आहे, याची लिंक तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे बघा, तिथं आम्ही अशा या ज्या लिंक आहेत तर ते शेअर करत असतो। युट्यूबला शक्यतो लिंक आता शेअर करता येत नाही कमेंट मध्ये, म्हणून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। तिथून या लिंक वर जाऊन तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड टाकून इथं लॉगिन म्हणायचं आहे। ओके, तत्पूर्वी सरस या भरतीसाठीची लाईव्ह स्वरूपाची बॅच इग्नाइट अकॅडमीने लॉन्च केलेली मोस्ट अवेटिंग बॅच होती। खूप सारे विद्यार्थी विचारत होते सर लाईव्ह सुरू करा, तर लाईव्ह आता ही सुरू झालेली आहे बॅच। आणि या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि ही जी 1999 प्लस जीएसटी ही जी फीस तुम्हाला दिसते तर ही ऑलरेडी आपण कमी ठेवलेली, याच्यात आणखी तुम्हाला ऑफ मिळू शकतो। त्यासाठी एक कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे GM10 हा एक सिक्रेट कोड आहे। कुठल्याही कोर्सवर तुम्ही यूज करा तर तुम्हाला नक्की फ्लॅट 10% ऑफ इथे मिळेल। ही सरस सेवा बॅच सर्व परीक्षांसाठी म्हणजे तलाठी, मनपा, नगर परिषद सर्व सरस सेवा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे, म्हणून आजच तुम्ही जॉईन करा। पुढे बघा, नुकतंच त्यांनी एक अंदाजित वेळापत्रक दिलं होतं, त्याच्यानुसारच त्यांनी सांगितलं होतं की HTML लिंक आणि ऑब्जेक्शन फॉर्म हे 23 पासून जे आहेत तर ते सुरू होणार आहेत आणि 25 पर्यंत चालणार आहेत। पुन्हा तुमचे निकाल कधी लागणार आहे ही सर्व ऑलरेडी आपण व्हिडिओ घेतलेला आहे, एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे बघून घ्या। मेन म्हणजे काय करायचं, जेव्हा तुम्ही लॉगिन आयडी पासवर्डवर क्लिक केलं त्याच्यानंतर बघा ऍप्लिकेशन डिटेल्स, अप्लाय फॉर द पोस्ट आणि हेल्प डेस्क इथं जायचंय। मी अप्लाय फॉर द पोस्टवर गेलो, इथं बघा ऍक्शन, इथं हे डोळ्यासारखं एक चिन्ह दिसतं, इथं क्लिक करायचं। त्याच्यानंतर तुमची इथं वैयक्तिक माहिती तुम्हाला 3-4 गोष्टी दिसतील बघा, ऍप्लिकंट डिटेल्स, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स। तर पहिल्यांदा कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट वर क्लिक करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट बघा इथं क्लिक हिअर, तर इथून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात। आणि हो, तुमच्या रिस्पॉन्स शीट आमच्यासोबत तुम्ही नक्की शेअर करा, कारण की त्याच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षांसाठी आपल्याला कंटेंट काढायला खूप फायदा होतो। यासाठी आमचा नंबर आहे 88, बघा इथं हा नंबर तुम्हाला देतो मी, बघा 8888916116, याला तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स शीट जे आहे तर त्या नक्की शेअर करा, कारण की इथून आम्हाला बाकी कंटेंटसाठी खूप जे आहे तर ती मदत होत असते। हे झालं, आता मेन पुढचं, पहिले तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड केली गेली, तुमचे मार्क चेक झाले, तो विषय मिटला। पुढे ऑब्जेक्शन फॉर्म तुम्हाला बघायचं आहे, कारण की तुम्हाला वाटतं एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, मग मी ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक केलं, इथं प्लसचं चिन्ह आहे, मी इथं प्लसवर क्लिक केली। त्याच्यानंतर इथं काही इन्स्ट्रक्शन्स येतात की जसं काय सांगितले की यू आर आस्क्ड टू रेज ऑब्जेक्शन इफ एनी अगेन्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन टेस्ट, यू कॅन रेज 1 ऑब्जेक्शन ऍट अ टाइम। एका वेळी एक ऑब्जेक्शन रेज करू शकतात, एका ऑब्जेक्शन साठी 100 रुपये लागतील, मग असे 100 ऑब्जेक्शन तुम्ही रेज करू शकतात। 100 गुणिले 100 करा तुम्ही तुमचा हिशोब। टू रेज ऑब्जेक्शन मोर दॅन 1 क्वेश्चन प्लीज क्लिक टू रेज, म्हणजे मागे जाऊन पुन्हा एकदा तुम्हाला इथं करावं लागणार आहे। आणि लक्षात घ्या, तुम्हाला मॅक्सिमम 3 सपोर्टिंग डॉक्युमेंट्स लावता येतील, त्याच्यामध्ये पण 400 KB ची साईज पाहिजे, PDF, JPG आणि JPG एवढ्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लागणार आहे। आणि कुठल्याही पुस्तकाचं पण नाही चालणार, त्याला असं प्रॉपरली तुम्हाला रेफरन्स बुकचं जे आहे तर ते द्यावं लागणार आहे। बघा पुढे बघा, इथे ऍप्लिकेशन नंबर हे ऑलरेडी डिटेल्स इथं मी जे रेड केले ते ऑलरेडी येतं। बघा इथं तुमचं शिफ्ट दिसणार आहे, इथं क्वेश्चन आयडी दिसतात, लँग्वेज दिसतं आणि नेचर ऑफ ऑब्जेक्शन हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं। बघा इथे क्वेश्चन आयडी असतो, तुमचा कोणता क्वेश्चन आयडी आहे तो चूज करायचा, भाषा इंग्लिश किंवा मराठी। त्याच्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे इनकरेक्ट आहे, एम्बिग्युअस क्वेश्चन आहे, आउट ऑफ सिलेबस आहे, ऑल ऑप्शन इनकरेक्ट, मल्टिपल आन्सर की, इनकरेक्ट आन्सर की, करेक्ट आन्सर्स, तरी नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर ते तुम्हाला तिथं सिलेक्ट जे आहे तर ते करायचंय। आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन जे आहे तर ते रेज करू शकतात। ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। सरस या भरतीची जी लाईव्ह बॅच आहे तर ते आपली सुरू झालेली आहे, त्याचे डेमो लेक्चर्स देखील तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील। पहिले डेमो लेक्चर्स बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्की निर्णय घ्याल की या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला TCS IBPS पॅटर्न खूपच सोपा जाणार आहे। तसेच इग्नाइट अकॅडमीने आता आपले दर्जेदार कोर्सेस विविध डोमेन मध्ये सुरू केलेले आहेत। शालेय स्पर्धा परीक्षा जसं की नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, तर याच्यासाठी पण आपले ऑनलाईन बॅचेस, तसेच आपले इग्नाइट पाठशाला नावाने युट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा। तसेच लॉ CET असेल, MBA CET असेल, बँकिंगची एक्झाम आपण सुरू केलेली आहे, कृषी भरतीची आहे, पोलीस भरती आहे, तर या सर्व आपल्या विविध स्ट्रीम जे आहेत आपण सुरू केलेले आहेत त्यांना पण तुम्ही अवश्य भेट द्या। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।